पाटील यांच्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे। कारण मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनाला स्थगिती दिलेली नाही। जरांगे पाटील यांना हायकोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस द्या हे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले। तर आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावावी आणि मैदानात 5000 हून अधिक लोक जमू शकत नाही हे त्यांना कळवावं असं हायकोर्टाने म्हटलं। दरम्यान या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। या शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला ठणकावलं। यावरती जरांगेंच्या आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करू ही हमी महाधिवक्त्यांनी राज्य सरकारतर्फे हायकोर्टात दिली आहे। जरांगेंना हायकोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस वाजवा। आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावावी। आझाद मैदानात 5000 हून अधिक लोक जमू शकत नाही हे जरांगेंना कळवा। आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे असं हायकोर्टाने म्हटलंय।